सध्या मी आहे मुंबई गोवा महामार्गावरील प्रसिद्ध अशा कामत गोविंद या हॉटेल परिसरामध्ये. आपण जर बघितलं तर कामत गोविंद हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची वर्दळ असते. मात्र आता त्या ठिकाणी देखील गॅस सिलेंडरचा अपुरा साठा असल्यामुळे, अपुरा पुरवठा असल्यामुळे या ठिकाणी चुलीवरती या ठिकाणी जेवण जे आहे ते बनवलं जात आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर 4 चुली या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या मार्फत या कुठेतरी या ठिकाणी पदार्थ जे आहेत ते बनवले जात आहेत. आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये विविध हॉटेल व्यावसायिकांवरती आता सध्या चुलीवर जेवण करण्याची ही जी आहे ती वेळ आलेली आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा जो पुरवठा आहे एलपीजीचा तो होतोय. मात्र कमर्शियल गॅस पुरवठा जो आहे तो कुठेतरी एकंदरीत होतानाचं चित्र पाहावयास न होताना चित्र पाहावयास मिळत आहे. माझ्यासोबत हॉटेल मालक जे आहेत ते स्वतः कामत आहेत. सर, काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती आहे? जवळजवळ सोमवारपासून गॅस सिलेंडर येत नाही आहेत कमर्शियलचे, आणि आम्हाला सांगितलं आहे की कधी येईल काय सांगता येत नाही. म्हणून पर्याय म्हणून आम्ही चुली पेटवल्या आहेत आणि मेन्यूवरचे पदार्थ पण एकदम कमी केले आहेत. म्हणजे जे पटकन बनवून देता येतील तसे. डोसा आयटम वगैरे सगळं बंद ठेवलेलं आहे. फक्त रोटी आणि भाजी एवढंच देतो आहे आम्ही. आपण जर बघितलं तर तुमच्या या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची वर्दळ असते. ग्राहकांच्या विविध मागण्या असतात, विविध मेनू कार्ड्समधले आपले पदार्थ आहेत. कशा पद्धतीमध्ये आता पूर्णपणे परिस्थितीवरती आपण नियंत्रण मिळवत आहे? लिमिटेड मेन्यू ठेवल्यामुळे थोडंसं बरं पडतं, कारण डोसा वगैरे ठेवणं शक्यच नाही आहे, कारण गॅस सिलेंडर नाही, तवा कॉन्स्टंट चालू ठेवावा लागतो. मग डोसा आयटम बंद केलेला आहे. सकाळी नाश्त्याला पोहे, शिरा असे 2-4 आयटम ठेवतो, मिसळ ठेवतो, आणि जेवायला दुपारी भाजी आणि रोटी, तंदूर रोटी कोळशावरती. एकंदरीत आपण जर बघितलं तर रायगडमधल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांवरती अशा पद्धतीमध्ये चुलीवर जेवण बनवण्याची जी आहे ती वेळ एकंदरीत आलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जो कमर्शियल गॅस पुरवठा साठा आहे तो पूर्णतः जो आहे तो खंडित करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी आवश्यक गरज आहे त्या ठिकाणीच तो जो साठा आहे तो पुरवला जात आहे. मात्र अशा हॉटेल व्यावसायिकांवरती आता एकंदरीत ही वेळाचं चित्र पाहावयास मिळत आहे. राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, नागोठणे, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.